पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। कोरोना काळात नातेवाईकांना कंत्राट देऊन मुंबईकर मारले, कफनचोर कोणत्या तोंडाने मुंबईकरांसमोर येत आहेत? मुख्यमंत्री फडणवीसांकडून ठाकरेंच्या सेनेचा कफनचोर असा उल्लेख। मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर येणार हे लिहून ठेवा, कुणी सोबत नसलं तरी कुणी सोबत आलं तरी महायुतीचाच महापौर बसणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विजयी संकल्प मेळाव्यात निर्धार। बेस्टच्या निवडणुकीत ब्रँडचा बँड वाजला, बाळासाहेब ठाकरे ब्रँड होते, तुम्ही ब्रँड नाही, भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यातून मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। कर्ज काढून दिवाळी करण्याचा सरकारचा कारभार, 9 लाख कोटींचं कर्ज राज्य सरकारवर कसं फेडणार, उद्धव ठाकरेंचा सवाल। तर कर्जबाजारीपणा संपवण्यावर लक्ष देणं गरजेचं असंही वक्तव्य। कर्ज काढण्याचे निकष पाळून जनसेवा, यात गैर काही नाही, राऊतांच्या टीकेवर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। राज्य चालवायला 24,000 कोटींचं कर्ज, राज्याची अवस्था नेपाळसारखी, राज्यावर 10 लाख कोटींहून अधिकच्या कर्जाचा डोंगर, संजय राऊतांचा आरोप। संजय राऊतांनी पत्राचाळीत घोटाळा करून हजार लोकांना बेघर केलं, घोटाळे करून जेलमध्ये गेलेल्यांनी घोटाळ्यांवर बोलू नये, नवनाथ वन यांचा पलटवार। राज्यावर 8 लाखांहून अधिकचं कर्ज, महाराष्ट्राला कर्जात बुडवण्यात महायुती सरकारचा मोठा सहभाग, नाना पटोलेंची टीका। पुढील 2 ते 3 वर्षात राज्याला कर्जातून बाहेर काढणं कठीण, राज्याला बर्बाद करण्याचं काम सुरू, विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर लाडक्या बहिणींना तुम्ही कोण असं सरकार म्हणेल, विजय वडेट्टीवारांची टीका। कुणबी प्रमाणपत्र देताना पूर्णपणे पडताळणी करूनच द्यावी, खोडलेल्या किंवा खोट्या नोंदींच्या आधारावर प्रमाणपत्र मिळणार नाही, ओबीसी उपसमितीच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्पष्ट। पाडाखोड केलेले पुरावे देऊन कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप, खोटी कुणबी प्रमाणपत्र शोधण्यासाठी दुसरी समिती नेमली पाहिजे, पत्रकार परिषदेत पुराव्यांचा दाखला देत छगन भुजबळांची सरकारकडे मागणी। छगन भुजबळांना जीआर विरोधात किती याचिका करायच्या ते करू दे, भुजबळांच्या मुंडक्यावर बसून आरक्षण आणतो, जरांगेंचा हल्लाबोल। जीआरला आव्हान देणाऱ्या 4 याचिका मुंबई हायकोर्टात दाखल, हैदराबाद गॅझेट जीआर विरोधात 4 याचिका दाखल, भुजबळांच्या समता परिषद आणि अहिर सुवर्णकार समाज संस्थेकडून याचिका दाखल। नागपुरात 10 ऑक्टोबरला सकल ओबीसी समाजाच्या महामोर्चाचं आयोजन, विदर्भातील सर्व प्रतिनिधी महामोर्चात सहभागी होणार, काल पार पडलेल्या ओबीसी समाजाच्या बैठकीत निर्णय। मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर 1 मिनिटात ओबीसी मराठा वाद संपेल, सोलापूरमधील पत्रकार परिषदेत बच्चू कडूंची प्रतिक्रिया। बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी, पण आम्ही बोलताना आधीपासूनच बंजारा वंजारा असं बोलतो, काहींचा चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न, धनंजय मुंडेंकडून स्पष्ट। बंजारा आणि वंजारा दोन्ही समाजाला वेगवेगळं आरक्षण, बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण मिळावं, पोहरादेवीमधील महंत जितेंद्र महाराज यांची प्रतिक्रिया। बंजारा समाजाने एवढी घाई करू नये, गॅझेटचा प्रश्न अजून मार्गी लावायचा आहे, बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीवर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। हिंगोलीत जिंतूरमध्ये बंजारा समाजाचा रास्ता रोको, संभाजीनगर ते नांदेड हिंगोली वाहतूक पूर्णपणे बंद, महिलांचाही मोर्चात मोठ्या संख्येनं सहभाग। आदिवासी शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींची घेतली भेट, मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्र्यांच्या ओएसडींची घेतली भेट। बंजारा समाजाला आरक्षण द्या, मात्र आदिवासी आरक्षणाला धक्का न लागता आदिवासी समाजाच्या आरक्षणाला इजा पोहोचता कामा नये, नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन, ट्रम्प यांनी मोदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांचे मानले आभार। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 75वा वाढदिवस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून माय मोदी स्टोरी नावानं मोदींसोबतच्या आठवणींना उजाळा। केंद्रीय मंत्री जेपी नड्डांकडून माय मोदी स्टोरी शेअर, नेता तोच जो जनतेमध्ये बसून त्यांच्या समस्या ऐकतो आणि समजतो, हे मोदींनी शिकवलं, नड्डांकडून ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातर्फे आज ड्रोन लाईट शोचं आयोजन, 1000 ड्रोन शोच्या माध्यमातून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जाणार। राज्यातील 394 नगर परिषद नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान विकसित करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा, प्रत्येक उद्यानासाठी 1 कोटी मिळणार। पंतप्रधान मोदींचा वाढदिवस म्हणजे काळा दिवस, आपल्या देशात अघोषित आणीबाणी, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंची जहरी टीका, तर काळवंडलेली कारकीर्द काँग्रेसची, काळवंडलेलं नेतृत्व राहुल गांधींचं, भाजपच्या नवनाथ वन यांचा पलटवार। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला काळा दिवस म्हणणं तुमची हतबलता दर्शवतं, मोदींचा अपमान करून तुम्ही वडिलांच्याही संस्कारांचा अपमान केला, चंद्रशेखर बावनकुळेंची खासदार प्रणिती शिंदेंवर टीका। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रम, रक्तदान शिबिर, मॅरेथॉनसह 10 लाखापेक्षा जास्त रुग्णांना चष्म्यांचं वाटप केलं जाणार।
पंतप्रधान मोदींची 30 सप्टेंबरला पुण्याच्या दौंड तालुक्यात सभा, भाजप आमदार राहुल कुल यांच्या दौंड तालुक्यात पाटसमध्ये होणार सभा, ग्रामविकास विभागाच्या कार्यक्रमानिमित्तानं पंतप्रधान मोदींचा दौरा. नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं बॅनरबाजी, सुधाकर बडगुजर यांनी नरेंद्र मोदींचा 32 फुटी कटआउट लावला. 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका घ्या, नोव्हेंबरपर्यंत मशीन्स पुरवा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत कोर्टाचे आयोगाला आदेश. कुणाला तिकीट द्यायचं, कुणाला नाही हे माझ्या हातात, तिकिटासाठी मला दिल्लीत जावं लागत नाही. छत्रपती संभाजीनगरमधील कार्यक्रमात अजित पवारांचं वक्तव्य. ऑस्ट्रेलियाच्या खासदार टिम वॅट्स यांनी एकनाथ शिंदेंची घेतली भेट. ऑस्ट्रेलिया आणि महाराष्ट्र यांच्यात शेती, वैद्यकीय तंत्रज्ञान, शिक्षण इत्यादी क्षेत्रांमध्ये वाणिज्यिक संबंध दृढ करण्याबाबत चर्चा. मंत्री छगन भुजबळांविरोधातील 2021 बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश. पुढील सुनावणी 6 ऑक्टोबरला होणार. विधानभवनातील मारहाण प्रकरणी विशेषाधिकार समितीच्या हाती लागलेल्या व्हिडिओवरून आणखी गुन्हे दाखल होणार. विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष नरेंद्र बोंडेकर यांची माहिती. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांसह संबंधितांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा आत्मदहन करू. सांगलीतील एका कुटुंबाचा इशारा. मृत अवधूत वडार अभियंत्याच्या कुटुंबाचा थेट पोलिसांना इशारा. बिलं काढण्यासाठी छळ केल्याचा आरोप. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यभरातील 17,85,714 हेक्टर क्षेत्र बाधित. 30 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी उपाययोजना सुरू. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. नाना पटोले आणि अजित पवारांची भेट. राज्यात पावसामुळे शेतीचं नुकसान, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. अजित पवारांच्या भेटीनंतर पटोले यांची माहिती. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा. रत्नाकर गुट्टे, राजू नवघरेंसह राजेश विटेकर आणि राहुल पाटील यांची अजित पवारांकडे. सोलापुरात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. करमाळ्यातील सीना नदीकाठच्या भागाची मोहिते पाटलांकडून पाहणी. मंत्री गिरीश महाजनांकडून जळगावमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. जामनेर आणि पाचोरामध्ये महाजन यांच्याकडून पाहणी. नुकसानग्रस्तांना धीर देत मदतीचं आश्वासन. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील शिंदाळ गावाला मुसळधार पावसाचा फटका. नदी नाल्यांना आलेल्या पुराचा शेतीलाही फटका. पेट्रोल पंपासह घरांचंही मोठं नुकसान. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील सीना नदीवरील संगोबा पूल पाण्याखाली. 10 ते 12 गावांचा संपर्क करमाळा तालुक्याशी तुटला. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील सोरत गावात मुसळधार पाऊस. पावसानंतर पुराच्या पाण्यात 4 बैल वाहून गेल्याची घटना. सुदैवानं बैल वाचले. बीड जिल्ह्यातील परळी तहसील कार्यालयावर किसान सभेच्या वतीनं निदर्शनं. नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50,000ची मदत करण्याची मागणी. लातूर जिल्ह्यातील तावरजा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला. तावरजा प्रकल्पावर शेतकऱ्यांना घेऊन काँग्रेसकडून जलपूजन. नागपुरातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. पावसाच्या हजेरीमुळे नागरिकांची तारांबळ. अकोल्यातील शासकीय तंत्रनिकेतनमधील कार्यशाळेला गळती. मुसळधार पावसानंतर संपूर्ण कार्यशाळेत पाणी शिरलं. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आणि अभ्यासक्रमाचं नुकसान. अहिल्यानगर पाथर्डी तालुक्यातील करंजीत पूरस्थिती. पुरं ओसरल्यानंतर घराची दयनीय अवस्था. संसारोपयोगी वस्तूंचं नुकसान. महिलेला अश्रू अनावर. सोलापूरच्या माढा तालुक्यातील सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस. परंडा तालुक्यातील कोळेगाव धरण 100% भरलं. धरणातून 20,000 विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस. साहूर जिल्हा परिषद शाळेच्या वर्गात शिरलं पाणी. शाळेतील शैक्षणिक साहित्याचं मोठं नुकसान. अतिवृष्टीमुळे यवतमाळच्या उमरखेड, महागाव, पुसद तालुक्यात पिकांचं मोठं नुकसान. तातडीनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगावातील पाचोरा तालुक्यातील शिंदाड गावात ढगफुटी सदृश पाऊस. पावसामुळे 100 पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती. पुराच्या पाण्यामुळे शिंदाळा गावात पशुधनाचं मोठं नुकसान. वाशिमच्या शेलू बाजार परिसरात मुसळधार पाऊस. जोरदार पावसामुळे नदी नाले तुडुंब. दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान. प्रशासनानं तात्काळ नालेसफाई करून अतिक्रमण हटवावं. व्यापाऱ्यांची मागणी. तहसीलदारांचं पथक पाहणी करण्यासाठी उशिरा आल्यानं शेतकरी बांधव आक्रमक. पाण्यात असलेल्या सोयाबीनच्या पिकात बसत शेतकऱ्याचा आक्रोश. शेकडो हेक्टरवर नुकसान झाल्यानं बदनापूर तालुक्यातील काजळ्या गावातील शेतकरी संतप्त. परभणीत गेल्या 4 दिवसापासून मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी अद्यापही सोयाबीन पिकांमध्ये पाणी साचल्यानं पिकं कुजली. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात रस्त्यांची दुरवस्था. खड्ड्यातील पाण्यात कागदी होड्या सोडत तरुणांचं अनोखं आंदोलन. आमदार काळे रस्त्यावर तळे अशी घोषणाबाजी.
हिंगोलीत मागच्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसानं शेती पिकांचं नुकसान. पावसामुळे सोयाबीन, कापूस, हळद पिकं पाण्याखाली, शेतात पाणी साचल्यानं हळद चढू लागली. वाशिमच्या शिरपूरमध्ये नाल्याला आलेल्या पुरात तरुण वाहून गेल्याची घटना. गावात परिसरात हळहळ व्यक्त. दुर्घटनास्थळापासून जवळच 50 फुटावर तरुणाचा मृतदेह आढळला. करमाळा तालुक्यातील कोर्टी आणि सीना नदीला पूर आलेल्या भागाची तहसीलदार शिल्पा ठोकडेंकडून पाहणी. नुकसान झालेल्या भागातील पिकांचे आणि घरांचे पंचनामे करण्याच्या सूचना. मराठवाड्यातील 1,25,000 लाडक्या बहिणींचा लाभ थांबवण्याची शिफारस. 65 वर्षावरील महिलांनी लाभ घेतला. एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक महिला योजनेच्या लाभार्थी. अंगणवाडी सेविकांच्या सर्वेक्षणातून माहिती समोर. घरात गाडी असल्याचं कारण देत चिपळूणमधील मोलमजुरी करणाऱ्या महिलेचा लाडकी बहीण योजनेतून अर्जबाज. ज्यांना गरज आहे त्यांना मदत द्या. आमची एक वेळ पोट भरण्याची कसरत असताना गाडी कुठून आणू, महिलेचा संतप्त सवाल. वर्ध्यात महिला आयोग आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत जनसुनावणीत 76 तक्रारी दाखल. बालविवाह रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सूचना. कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर आज दिवसभर बंद राहणार. अंबाबाई मंदिरात गाभाऱ्याची आज स्वच्छता केली जाणार. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गाभाऱ्याची स्वच्छता केली जाणार. धाराशिवमध्ये शारदीय नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आढावा. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रीची तयारी सुरू. शेकडो वर्षाचे मौल्यवान दागिने गठवण्याचं काम सुरू. नवरात्रीच्या काळात रुक्मिणी माता आणि पांडुरंगाचं रूप दागिन्यांनी खुलणार. धुळे जिल्ह्यात हमाल माथाडी कामगारांचं आंदोलन. विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामगारांचं 7 दिवसाचं आंदोलन. कामगार संघटनेच्या शिष्टमंडळानं जिल्हा प्रशासनाला मागण्यांचं दिलं निवेदन. उत्तर महाराष्ट्र वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं जिल्हास्तरीय वारकरी मेळावा. 100 वारकरी सेवारत्न पुरस्कारांचं वितरण. धुळ्याच्या देवपूर इथल्या एकविरा माता मंदिरात कार्यक्रमाचं आयोजन. जळगावच्या धरण गावातील झुरखेडा गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांची रॅली. शासनाच्या वेगवेगळ्या योजना आणि उपक्रमांसंदर्भात जनजागृती रॅलीत मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी. महाराष्ट्र शासनानं कला केंद्रांवर बंदी आणावी. धुळ्यातील खानदेश तमाशा मंडळाच्या अध्यक्षांची मागणी. तमाशा मंडळ बदनाम होत असल्याची खंत व्यक्त. सोलापूरच्या सीमेजवळ कर्नाटकच्या विजयपूर जिल्ह्यातील चडचणमध्ये स्टेट बँकेवर फिल्मी स्टाईल दरोडा. दरोड्यात 8 कोटी रोख, 50 किलो सोनं लुटल्याची माहिती पोलिसांकडून तपास सुरू. आयुष कुंकर हत्या प्रकरणात सर्व 13 आरोपींवर मोक्का. पोलिसांना शरण आलेल्या कृष्णा अंदेकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी. नवी मुंबईतील अर्बन हाट बेलापूर स्टेशन मार्गावरील भिंत कोसळली. अर्बन हाट प्रकल्पाकडे दुर्लक्ष. भिंतींवर शेवाळ आणि गवतही वाढलं. रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला परिसरातून चरसचा साठा जप्त. अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई. 4 लाख रुपये किमतीचं चरस जप्त. सांगलीतील विटा पोलीस ठाण्यातच संशयिताकडून आत्महत्येचा प्रयत्न. प्रकाश चव्हाण असं संशयित आरोपीचं नाव. चोरीच्या प्रकरणात होता ताब्यात. पुण्यातील जुन्नरमध्ये मिरवणुकीतील डीजेच्या ट्रकनं तरुणांना उडवलं. भीषण अपघातात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाचा मृत्यू. 6 जण जखमी. मिरवणुकीतील भीषण अपघाताचा थरारक व्हिडिओ समोर. राहुल धोत्रे हत्याकांड प्रकरणी नाशिक भाजपचा माजी नगरसेवक उद्धव निमसेला 5 दिवसांची पोलीस कोठडी. नांदूर नाका परिसरात धोत्रे आणि निमसे गटात तुफान हाणामारी झाल्यानंतर राहुल धोत्रेचा उपचारादरम्यान मृत्यू. पालघरच्या सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरण परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर. महिन्याभरापूर्वी याच परिसरात दिसला होता बिबट्या. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सर्व राज्यांमधील धर्मांतरण कायद्याच्या वैधतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेणार. राज्य कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या उच्च न्यायालयांमधील सर्व प्रलंबित याचिका सुप्रीम कोर्ट स्वतःकडे वर्ग करणार. बेकायदेशीर बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, सोनू सूदला समन्स. 23 सप्टेंबरला युवराज सिंगला चौकशीसाठी हजर राहण्याचा समन्स. तर ईडीनं अभिनेता सोनू सूदला 24 तारखेला चौकशीसाठी बोलावलं. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून